ओपन पालघर जिले के विरार में जबरी चोरी के मामले का पुलिस ने कुछ ही घंटों में खुलासा कर दिया। इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया गया और करीब 22,000 रुपए का माल बरामद किया गया है। देखिए पूरी रिपोर्ट। विरार पुलिस स्टेशन की हद में 13 फरवरी के तड़के एक व्यक्ति से मोबाइल और नकदी जबरन छीनने की वारदात सामने आई थी। घटना विरार पूर्व इलाके में हुई, जहां आरोपियों ने पीड़ित को रोककर उसका मोबाइल फोन और नगद रकम छीन ली। मामले की गंभीरता को देखते हुए पुलिस ने तुरंत जांच शुरू की। सीसीटीवी फुटेज और तकनीकी जांच के आधार पर आरोपियों की पहचान की गई। पुलिस ने जाल बिछाकर तीनों आरोपियों को गिरफ्तार कर लिया। उनके पास से चोरी किया गया मोबाइल और नगद रकम सहित कुल लगभग 22,000 रुपए का माल बरामद किया गया है। घटना के बाद हमारी टीम ने तुरंत जांच शुरू की। तकनीकी साक्ष्यों और सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपियों को कुछ ही घंटों में गिरफ्तार कर लिया गया। आगे की जांच जारी है। फिलहाल तीनों आरोपियों से पूछताछ जारी है और पुलिस ये पता लगाने में जुटी है कि क्या वे अन्य वारदातों में शामिल रहे हैं। त्याच्यामध्ये असं आहे की एक जो यातील फिर्यादी होता तो फिर्यादी अ, घरी जात असताना तो दमला म्हणून तो एक उभ्या असलेल्या रिक्षामध्ये बसला होता झोपलेला. त्यानंतर सदर ठिकाणी 3 इसम आले व त्यांनी आरोपितांनी त्याला हटकून त्याच्याजवळ मोबाईल, त्याचं वॉच आणि इयरबड्स अशा 3 वस्तू जबरदस्तीने काढून घेऊन गेले होते. सदर आरोपींचा आपण सदर ठिकाणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज पडताळून तसेच त्यांचे मोबाईलचे लोकेशन काढून त्यांची माहिती घेतली व गुप्त बातमीदारामार्फत ते विरार फाटा येथे येणार आहेत अशी माहिती आपण सदर ठिकाणी गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या पोलीस पाठवून आपण त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडून सदर गुन्ह्यास जबरदस्तीने नेलेला तिन्ही वस्तू 100% मुद्देमाल हा जप्त केलेला आहे. त्यातील एक आरोपी जो आहे मनोज प्रदेशी म्हणून, तो यापूर्वीचा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. त्यांनी वसई रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत. त्यातील जो दुसरा आरोपी तो सुद्धा त्याचाच भाऊ आहे आणि तिसरा बी ते एकत्रच राहणारे आजूबाजूला राहणारे सगळे 2 मित्रच आहेत. अशा 3 आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आहेत. सदर गुन्ह्यातील 2 आरोपी हे सख्खे भाऊ आहे व तिसरा आरोपी सुद्धा त्यांच्या बाजूलाच राहणारे. हे सर्व रेल्वेपट्टी ब्रिज विराटपूरलाच साई दत्त नगर मध्ये राहतात आणि ऑलरेडी तो जो प्रतीक म्हणून जो आरोपी आहे, मेन आरोपी, त्याच्यावर यापूर्वी 2 गुन्हे दाखल आहेत वसई रेल्वेला. तो सराईत गुन्हेगार आहे. सदर गुन्ह्यातून 100% मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेले आहे. त्यामध्ये मोबाईल फोन, वॉच आणि हेडफोन असं 3 वस्तू ताब्यात घेतलेल्या आहेत.